भाई अंतुले यांनी आज जो राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये जो प्रवेश केलेला आहे, त्याच्यामुळे असं म्हटलं जाते की रायगड जिल्हा काँग्रेसमध्ये याचा फार मोठा परिणाम होणार आहे. माझ्यासारखा एक सच्चा कार्यकर्ता एवढंच सांगू शकेल. रायगड जिल्हा काँग्रेस तर सोडाच, पण श्रीवर्धन तालुका काँग्रेसमध्ये सुद्धा मुश्ताकभाई अंतुलेंनी जो काही या गटामध्ये प्रवेश केला त्याचा काही परिणाम होणार नाही. कारण यापूर्वीच मुश्ताकभाई अंतुलेंनी काँग्रेस पक्ष नामशेष करण्यासाठी जेवढे प्रयत्न करता येतील तेवढे केले होते, परंतु बॅरिस्टर अंतुले साहेबांचे वारसदार म्हणून त्यांच्याकडे त्या दृष्टीने काँग्रेस पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता बघत होता. माझ्यासारख्या काँग्रेस कार्यकर्त्याला बॅरिस्टर अंतुले साहेबांनी 2014 साली सांगितलं होतं की विजय, आपल्याला भ्रष्टाचार रायगड जिल्ह्यामध्ये ज्याचं लोकप्रतिनिधित्व मी केलेलं आहे त्या रायगड जिल्ह्यामध्ये भ्रष्टाचाराला कुठेही थारा मिळता कामा नये. अशा उमेदवाराचा पाडा हा आपल्याला करावा लागणार आहे. याच्यासाठी बॅरिस्टर अंतुले साहेबांनी शेवटचे काही दिवस आपले त्याच्यासाठी घालवलेले होते. आणि त्याच बॅरिस्टर साहेबांचे राजकीय वारस ज्यांना आपण समजतो तर मुश्ताकभाई अंतुलेंनी त्यांच्या ह्या निवडणुकीमध्ये साथ देणं हे दुर्दैवाची गोष्ट आहे. म्हणूनच मी मगाशी सांगितलं की मुश्ताकभाई अंतुले यांच्या अजित पवार गटातील प्रवेशाने श्रीवर्धन तालुका काँग्रेसला लागलेलं जे ग्रहण होतं ते ग्रहण कुठेतरी सुटलेलं आहे. काँग्रेस पक्षामध्ये श्रीवर्धन तालुका असेल, रायगड जिल्हा असेल, याच्यामध्ये मुस्लिम समाजाबरोबरच हिंदू समाज सुद्धा अजून काँग्रेसची एकनिष्ठ राहिलेले आहे. असं म्हटलं जातं की मुश्ताकभाई अंतुलेंच्या प्रवेशाने या भागामध्ये मुस्लिम मतदार हा तटकरे साहेबांकडे आकर्षिला जाईल, पण ही फार मोठी चूक आहे. कारण का मुश्ताकभाई अंतुलेंच्या राजकारणाला कंटाळलेला मुस्लिम समाज हा अगोदरच होता. यामुळे काही परिणाम होणार नाहीये. उलट माझ्यासारखा कार्यकर्ता अजून बॅरिस्टर अंतुले साहेब असतील, मधुशेठ ठाकूर असतील, माणिकराव जगताप असतील, यांच्या पराभवाचा बदला घेण्यासाठी अजूनपर्यंत सुचलेले आहे. आमच्या या नेत्यांना, लोकाभिमुख नेत्यांना गद्दारी करून धोका देऊन या तटकरे साहेबांनी पाडलेलं होतं. माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना अद्यापर्यंत श्रद्धांजली वाहिलेली नाही. मी थांबलोय, कशासाठी थांबलोय तर यांच्याजवळ जो ज्यांनी धोका केलेला आहे त्या धोकादायक माणसाला ज्या वेळेला पराभूत आम्ही करू, ज्या वेळेला पराभूत होतील त्याच वेळेला माझ्यासारखा सच्चा कार्यकर्ता ह्या तिघांनाही श्रद्धांजली देणार आहे. अद्यापर्यंत श्रद्धांजली दिलेली नाही. त्यामुळे मुश्ताकभाई अंतुलेंच्या प्रवेशाची ही फक्त एक बातमी म्हणूनच ठीक आहे, परंतु त्याचा परिणाम किंवा त्याचा काही असर आपण म्हणतो तो या लोकसभा निवडणुकीमध्ये होणार नाही. गीते साहेबांसारख्या अत्यंत अभ्यासू, त्याच्यानंतर कुठल्याही पद्धतीचा स्वतःवर डाग नाही आणि लोकाभिमुख कामं करणाऱ्या चांगल्या सच्च्या नेत्याला माझ्याकडून पाडण्यास सहकार्य झालं त्याचं मला कुठेतरी विजय दुःख वाटतंय असं बोलणारे आमचे माणिक आबा. आणि त्याच वेळेला त्यांनी आम्हाला शपथ दिली होती, जी चूक आपण केलेली आहे ती चूक आपल्याला 2024च्या निवडणुकीमध्ये सुधारायची आहे. जरी आज आबा आमच्यामध्ये नसतील, मधुशेठ ठाकूर पप्पा आमच्यामध्ये नसतील, बॅरिस्टर अंतुले साहेब आमच्यामध्ये नसतील, परंतु त्यांनी घडवलेला आमच्यासारखा कार्यकर्ता हा ह्या निवडणुकीमध्ये यांचा बदला घेण्यासाठी, त्याचा वचपा करण्यासाठी निश्चितपणे तयार झालेला आहे. आणि मी धन्यवाद देईल गीते साहेबांना की त्यांच्यासारख्या चांगल्या माणसाने, परिपक्व माणसाने आणि राजकीय जीवनामध्ये एवढं काम केलेलं असताना सुद्धा स्वतःवर कुठलाही भ्रष्टाचाराचा कुठलाही छोटासा डागही न लावून घेणाऱ्या एका चांगल्या उमेदवाराचं काम करण्याची आम्हाला संधी त्या रूपाने मिळवून दिली. त्याबद्दल मी शिवसेनेचं असेल, सर्वच या इंडिया आघाडीचं मनापासून आभार मानतो.